नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सेलू येथील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 या कालावधीत सेलू येथील श्री साईबाबा मंदिरामध्ये राष्ट्रीय प्रवचनकार राजयोगिनी भारती दिदी यांच्या अमृततुल्य वाणीतून श्रीमद भगवद्गीता ज्ञान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवानिमित्त मंगल कलश, शोभायात्रा, गीता प्रवचन, तणावमुक्त खुशनुमा जीवन शिबिर आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ब्रह्मकुमारी सविता बहन यांनी या संदर्भात माहिती दिली. सेलू शहरातील महेशनगर येथील श्री साईबाबा मंदिरात हा 7 दिवसीय महोत्सव पार पडणार आहे. 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता यशवंतनगरमधील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयापासून भव्य मंगल कलश शोभायात्रा काढण्यात येणार आहे. साईबाबा मंदिरात शोभायात्रेचा समारोप होईल. महोत्सवात राष्ट्रीय प्रवचनकार राजयोगिनी भारती दिदी यांच्या अमृततुल्य वाणीतून सकाळी 5:30 ते 8:30 या वेळेत श्रीमद भगवद्गीता प्रवचन श्रवणाची संधी श्रोत्यांना लाभणार आहे. 28 जानेवारीपासून सकाळी 6 ते 7 या वेळेत म्युझिकल एक्झरसाइज, मेडिटेशन, तर सकाळी 7 ते 8 या वेळेत तणावमुक्त खुशनुमा जीवन शिबिराचं मोफत आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवातील विविध कार्यक्रमांचा श्रोत्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिक्षकांना प्रश्न विचारत राहिले पाहिजे. वेळेचा सदुपयोग करावा, भारतीय संस्कृतीचं जतन करावं आणि गुणवत्तेसोबत स्वयंशिस्त अंगी बाणवून व्यक्तिमत्व घडवावं असं प्रतिपादन माजी विद्यार्थी तथा वस्तू आणि सेवा कर राज्यकर उपायुक्त डॉक्टर सुनील जाधव यांनी केलं आहे. नवी दिशा नवी आशा या संकल्पनेवर सेलू येथील नूतन विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचं उद्घाटन झालं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर SM लोया, उपाध्यक्ष DK देशपांडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सीताराम मंत्री, मकरंद डिग्रसकर, दत्तराव पावडे, मुख्याध्यापक संतोष पाटील, प्राध्यापक संजय पिंपळगावकर, वाल्मिकी खुळे यांची उपस्थिती होती. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.